ओम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सीतामाता की जय. आज रामनवमी आहे आणि श्रोते हो, आपल्यासाठी ही आनंदाचे पर्वणी सादर करीत आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका ही विनंती आणि पुण्य पावन व्हा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. चतुरश्रोते करिती प्रश्न. तृतीयाध्याये हनुमंत जनन. सांगितले तुवा संपूर्ण कथाद्भुत नवलची. आनिके पुराणी साचार. हनुमंत जन्मकथा प्रकार. वेगळाचे असे विचार पृथक पृथक कथेला. तरी पुराणांतरे विपरीत कथा पडावया काय निमित्त. याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. ऐशे श्रोत्यांचे वाग्जाळ परिसोनिया कवी कुशळ. शब्द बोले अति रसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादिसिद्ध अवतार माळा जगदिशे गुंपिल्या लीळा. जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापून यासने की. जैशी राट घट माळिका देवी हे अवतार चरित्र देखा. की भंगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरुची. की जपमाळेचे मनी तेची ती परतोनी. तैसे अवतार ब्रह्मांड भोनी फिरती माळे सारखी. तरी कल्परत्वे अवतार जे जे वेळे जे जे चरित्र. तैसेची बोलिला सत्यवती कुमर कथा साचार तुझक्याही. एके अवतारे वर्तले एक तो दुसरे अवतारे विशेष कौतुक. तरी तितकी ही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे. रणा माझे कांग विरह तैसा जानिजे कवीश्वर. बोत श्रोतयांचे भार परमचतुर सागर जे. सभा नायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत. प्रश्नाक्षर शर सोडित आशंका समय लक्षोनी. मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन. शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग निवार. सत्व ओढी काढून सत्वर क्षमावेश सोडी शरण. परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित. श्रोत्या वक्त्यांचे संधान तटस्थ पाती विचक्षण. धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण. तो घनघोषाय कोणा शंका श्वापदी दूर पळती. वक्त्यांचे वाग्बाणात्यंत अर्थगौरव मुख लखलखित. पद्मरचना पक्षमंडित सुरंग मिरवत साहित्य. ऐशे शर सुटता पार भेदले श्रोतयांचे अंतर. डोलविले तेने शिर सुकोर्मी चेणी भरे. वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. शिराब्दीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांशी. निष्कपट श्रोता पुसत निराभिमान वक्ता बोलत. शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी. देवभक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध. की गुरु शिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा. असोत या बहुत युक्ती चातुर सिंधू मंथनी पद्धती. वर्म जाणिजे पंडिती चातुरी रीती कळाजा.
कवीची घडामोडी बहुत युक्तिसागरींची रत्ने काढित एक गावाचे प्रकार बहुत करी जैशी सुगी सुगरिणी एके मृतिकेचे गटापार एका तंतोचे पट विचित्र एक हेम बहुत अलंकार हाटक घडणार करी जैसा आ एके काष्टी शिल्पकार युक्ती दाखवी अपार तैसा तो कवी चतुर शब्दासहित विवरी पहे आसो हे चातुर्य करणे बोलावे लागते श्रुत्या कारणे पुढे रघुनाथा परेसने श्रीधर चतुरा विन्वितसे मागील कथानुसंधान तृतीयाध्यानी निरूपण सांगितले हनुमंत जन्म कथन मूळ ग्रंथ आधारे सिंहावलोकने तत्वता श्रोते परिषजे मागील कथा तिघी राण्या झाल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकई जैशा शुद्ध बीजाचा मृगांक दिवसे दिवस कळाधिक के पळो पळी चढे अर्क उदयाद्रे हुनी आकाशी के करिता संत समागम दिवसे दिवस वाढे प्रेम के औंदरे करुणे परम कीर्ती वाढे सत्वर तैशे राणीयांचे गर्भ वाढती तो वशिष्ठ बोलले दशरथा प्रती राया धर्मशास्त्री ऐशी रीती डोहळे श्रेयाशी पुरपुसावे ऐशे बोलता ब्रह्म ऋषी हर्ष वाटला रायाशी नमोनी वशिष्ठ चरणाशी राजेंद्र तेव्हा चालिला जैसा शचीची या मंदिरात वृत्रासुर शत्रु प्रवेशत तैसाची अजपाळा सुत कैकई सदने प्रवेशला पायस प्राशनाचे काळी कैकई होती रुसली म्हणून राजेंद्रे वेळी तिचे सदनी प्रवेशला दुती जानविती स्वामिनी ते डोहाळे पुसावया तुम्हा ते नृपती सय स्वये तसे थे सुमुहूर्त पाहून या सुंदरपणाचा अभिमान त्याहीवरी कैकई गर्भिण जैशी अल्पविद्या गर्वपूर्ण तैसे ते जाहले जैशी गारुडियांची विद्या किंचित परिब्रिदे बांधती बहुत की निर्नाशिक वातरूप अभिमान विशेष पै बिंदू मात्र विषवृक्षिका परे मूर्छाग्र सदा वृते देखा किंचित ज्ञान होता महामूर्खा मग तो न गणी वाचस्पती ते खंडाने धेनुषे दुग्ध किंचित परिलत्ता प्रहार दे बहुत अल्पोदके घट उंच बळत अंग भिजत वाहकाचे तैसे कैकई झाले तै वेळी प्रीतीने दशरथाला जवळी आपण शेजेवरी निजली नाही धरली मर्यादा श्री सेवक अपत्यदासी श्वान मरकट कुरुपियाशी मर्यादा तुटता मग सकळाशी ते अनिवार जाणीजी म्हणून मर्यादा काही तेथ कैकई न धरी देखता दशरथ तिशी डोळे पुशे नृपनाथ उभा समीप राहोनी म्हणे कैकई बोल वचन तुझ जे आवडे मनातून ते मी समस्त पुरविन सत्य जान प्रिय करे मग काय बोले ते वेळे तुम्ही काय पुरवाल डोहळे माझे मनींचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचीन प्राण परी तुझे डोहाळे पुरविन सत्य जान सुकुमारे मग ती म्हणे जी नृपवरा
डोहळेची माझे अवधारा, कौशल्या सुमित्रेची कुमरा, दिगंतरा दळवावे पाठवावे दूर कानना, त्यांचा समाचार पुन्हा कळेना, आमचे वर्तमान त्यांची करना, सहसाई न जावे. राज द्यावे माझ्या पुत्रा, हेची डोहळे होती राजेंद्रा, तुम्ही म्हणाला धर्म खरा, तो दोष मजवरी घालिजे. मज निंदतील जो जो लोक, तो तो वाटेल परम सुख, समस्त जना व्हावे दुःख, हेच मजला आवडे. ऐशे कैकै वदे ते अवसरी, ऐकता नृप खोचला अंतरी, की काळजी घातली सुरीन की. अंगावरे चपळा पडे, वचन नव्हे ते केवळ, दुःखवल्लीचे श्रेष्ठ फळ, की संचरले हळाहळ हृदये दशरथा. वाटे पर्वत कोसळला, की काळ सर्प जिवारे झोंबला, की तप्त शस्त्राघाय पडिला अंगावर अकस्मात. कैकई वचन कलशोद्भव, पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन, राव घाबरा होय जैसा चतुरानन, वेदहरण केले जेव्हा. परमखेद पावला नृपवर, तिस नेदीच प्रत्युत्तर, मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला. संसार तापे जे संतप्त, ते संत समागमे जैसे निवत, तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला. तिचे नाव सुमित्रा सती, नामायशीचा हेरिती, वरकड नावे जी ठेविती, ती तो व्यर्थची जाणिजे. नाव ठेविले उदार कर्ण, आडकावे चिता जाय प्राण, बृहस्पती नाम जया लागुण, धडवचन बोलता नये. कमल नयन नाम विशेष, परी दोन्ही डोळ्या वाढले वडस, क्षीरसिंधू नाम पुत्रास, परे तक्र तयाशी मिळेना. नाव ठेविले पंचानन, परी जंबुक देखता पळे उठोन, जन्म गेला मागता कोरान, सार्वभौम नाम तया ते. नाम ठेविले जया मदन, तो निर्नाशिक कुलक्षण, तैशी सुमित्रा नवे पूर्ण, कर्णी नामा सारिखी. नृप आला एकता करणी, समोर आले हंसगामिनी, दशरथाचे चरणी, मस्तक ठेवी सद्भावे. श्रियाशी देव तो आपला नाथ, पुत्राशी माता पिता सत्य, शिष्याशी गुरु दैवत, गृहस्थाशी दैवत अतिथी पै. म्हणून सुमित्रेने अजनंदन, पूजला षोडशोपचारे करुण, उभी ठाकली कर जोडून, अधोवदन सलज. कैकई डोहळ्याचे दुःख प्रबळ, राव विसरला हो सकळ, जैसा बोध ठसावला निर्मळ, तम जाळवी तुळे पै. राजा म्हणे सुमित्रेशी, काय डोहाळे होता ती मानसी, ते मज सांग निशेषी, कुरंग नेत्रे सुमित्रे. मग किंचित हास्य करुण, बोले सलज्जाधो वदन, जे ऐकता सुख संपन्न, अजनंदन होय पै. म्हणे हे चावडे बहुवस, कौसल्या गर्भी जगन्निवास, अवतरेल जो आदि पुरुष, जगद्वंद्य जगदात्मा, त्याचे अहोरात्र सेवा बरवी, वाटे मम पुत्रेची करावे. जाणीव शहाणीव गाघवी, वाळावी तयावरुणी, शेवे परती थोर साधन, मम पुत्राशी न माने आन. आपुले अंगाचे हातरुण, ज्येष्ठ सेवना लागे करून, त्रिभुवन राजतृणा समान,
त्याहुनी अधिक ज्येष्ठ भजन. चारे मुक्ती वाटती गौण ज्येष्ठ शिवे पुढे पै. सुधारस त्यजोनी निर्मळ कोणा सावडेल हळाहळ. उत्तम सानुने तांदूळ शिकता का हो शिजवावे. त्यजोने सुंदर राय केळे कोण बक्षील अर्क फळे. कल्पद्रुमे जो व्यंगम खेळे तो नातळे बाबुळेशी. मानस सरोवरीचा हंस पाहे तो कदा नराये उल्क गृही. बुडी दिदली क्षीराब्द डोही दग्ध वन नावडे तया. नंदनवनेचा ब्रह्मर कदा काळे अर्कपुष्पे. रुंजी न घाले जेनेंद्र भुनी निद्रा केली कदिरांगारी न निजेतो. रंभे तुल्ल जाया चांगली सांडोनी प्रेत कोण कवळी. तैशी भजने आवडे धरले कदा विषय न रमेतो. म्हणून राजचक्र चुडामणी माझी आवडे ज्येष्ठ भजनी. ऐशे सुमित्रेचे शब्द करणी आकर्णिले दशरथे. वाटे अमृत प्राशन केली की त्रिभुवन राजा हाताशी आले. तैशी नृपाचे मन संतोषले अलिंगिले सुमित्रेशी. म्हणे ऐक सुकुमारे राजसे चंपक कळिके परम डोळसे. तुवा डोळे इच्छिले जे मानसे ते मी सर्वस्वे पुरविन. नाना भूषणे अलंकार ओवाळे तिजवरुण नृपवर. दाने देवविली अपार सुमित्रे हाती याचका. या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्य नामे ज्ञान खाणी. जे पुराण पुरुषाची जननी ख्याती त्रिभुवनी जेची. जे परब्रह्म रसाची मुस के निज प्रकाश रत्न मांदुस. क्षीराब्दी ज्या हृदय विलास जिने अंतरी साठविला. जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ज्याच्या ज्ञाधारक विधीशचिवर. हृदय ध्याया पुन्हा अपर्णावर कौसल्या उदरी निवासी जो. सो कौशल्येचे मंदिरी प्रवेशता झाला श्रावणारी. सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा धरून या. कौसल्या ज्ञान कळा परम ती सांतर्बाह्य व्यापला राम. चराचर वघे परब्रह्म न दिशे विषम कदाही. सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नैनी ल्याले ज्ञानांजन. चराचर अवघे निरंजन रूप दिशे कौसल्या. दशरथ प्रवेशोनी अंतरी पाये स्थूळ ओसरीवरी. मग सूक्ष्म देह माझ घरी न दिशे कदा कौसल्या. कारण कोठडीत पाहे सादर तव तेथे अवघांधार. मग महाकारण उपरे थोर त्यावरे नृप चढेनला. तेथे न दिशे कौसल्या सती. मग चकित पाहे नृपती जिचे उदरी साठवला जगतपती. तिची स्थिती कळेना. मग परात पर परसात प्रवेशता होत अजपाल सुत. तो ती बैसली समाधिस्थ निर्विकल्प वृक्षातळी. अंतरी दृष्टी मुरळली वरदळ स्वप्नाळ विसरली. ब्रह्मानंद रूप जाहली न चाले बोली दैताची. जैसा परम सतेज मित्र तेथे डाग न लाग्यान मात्र. स्वरूपे पौडता योगेश्वर ज्ञान राहे की कडे. कल्पांत विजूस मशक गिळी पिपीलिका मेरू कक्षे शिघाली. धेनु वत्स मृगेंद्राकडे एखादे वेळी घडेल हे. परी चतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी. श्रोत्रियांचे यज्ञशाळे भीतरी कोठे महारी प्रविशेल.
वडवानळा पुढे कर्पूर जाण की जलनिधी माझी लावण तैशी बुद्ध्याने म्हण स्वसुखावरी विराले आसो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधिस्थ जवळी उभा ठाकला दशरथ पाये तटस्थ उगाची कौसल्या स्वस्वरूपी लीन हे दशरथाशी नेनवे खुण म्हणे हे रुसले संपूर्ण तरीच वचन न बोले म्हणून राजचक्र चुडामणी कौसल्ये जवळ सोये बैसोनी स्नेहे ती सहृदयी धरुणी समाधान करीतशी तरी ते न उघडे नयन नाय शरीराचे भान मी श्री पुरुष स्मरण गेली विसरून कौसल्या अलंकार कैचे कसुवर्ण तरंग लटके अवघे जीवन तैसे विश्व नाही एक रघुनंदन आनंद घन विसरला ऐशी कौसल्याची स्थिती जाहली राजा म्हणे हे झडपिली की मद्भुते पूर्ण घेरली ओळखी मोडलीची राजा म्हणे देव ऋषी सिद्ध ही दिदला आशीर्वाद की पोटा येईल ब्रह्मानंद आदी पुरुष श्रीराम ऐकता राम नाम स्मरण कौसल्येने उघडले नयन तो जगदाभा संपूर्ण रघुनंदन रूप दिशे राजा म्हणे हो नितंबिनी कुरांगणे त्रेग जगामिनी काय जे आवडी असेल म्हणे डोळे पूर्वीन सर्वते भ्रम टाकी बोले वचन तो कौसल्या बोले गरजवण मी जगदात्मा रघुनंदन कैचे अज्ञान मजपाशी स्थूललिंगाने कारण यावण माझे रूप भिन्न महाकारण हे निरसुन आत्मा राम वेगळा मी द्वैताद्वैत महाद्वैत याहून वेगळा मी अतित सचिदानंद शब्द जेथ कोंटोनिया राहिला जीव शिव दोन्ही पक्ष ध्याता ध्यान लय लक्ष या वेगळा मी सर्व साक्ष अंचित्य लक्ष श्रीराम राजा म्हणे कौसल्ये ऐके मी कोण आहे मज ओळखे डोळे पुसावया मासुके तुझ जवळी बैसलो एरे म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सर्व गेले आटोण नाही स्त्री पुरुष नपुंसकपण मी तू पण तेथे कैचे नृप म्हणे हे महद्भुते घेरली ओळखी सर्व सोडली मग पुसे गोष्ट मागली दाकुटपणीची ते राजा म्हणे शांक वदने गुणसरिते पद्मनयने वराड बुडवणे तुझ रावणे नेले होते आठवते की शत्रूचे नाम ऐकता करणी हाक फोडले भुजा पिठोणी म्हणे धनुष्यबाण दे आणुनी टाके न छेदो दाही शिरे ताठिका मारुणे आधी ऋषियाग पाववीन सिद्धी महाराक्षस वधोनी युद्धी गादी तनय तोषविन शिव चाप परम प्रचंड मोडून करीन दुखंड माझी ज्ञानशक्ती जे अखंड पणे जिंकोनानी न ते जेने न्या क्षत्री केली अवनी पूर्ण त्याचा गर्व हरिण लागता क्षण मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी शेवीन घोर विपिन परिवारे त्रिशिरा कर दूषण क्षण मात्रे टाकी नवधोन अग्नी तृण जाळी जेवी रिसावा न राहती लंका घाली न पालती माझा वज्र देही मारुती परमपुरुषार्थी महावीर क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदिन अपार पाशाने
पालानोनी समुद्र लंकापुर घेईन मी, कौसल्या कफोडी दारुण, लंके पुढे माझविन रण. माडिसाळ कुंभकर्ण टाकेन छेदून क्षणार्धे, मास परिवारे वधोनी, दशशिर बंदीचे सोडविन सुरवर. माझा बिभीषण प्रियकर छत्र धरीन तयावरे, स्वपदे स्थापोने निज भक्त, म्यायुदेशी न रघुनाथ. आधी व्याधी जरा मृत्यू, या विरहित करीन प्रजा, श्री पुरुष नपुसंक भेद, या वेगळा मी ब्रह्मानंद, माया चक्र चाळक शुद्ध, निष्कलंक भेद पै. मी प्रळय काळाशी शासन करता, आदिमायेचा निज भरता, करता हरता पाळिता, मज परता नशेची. मी अजित सर्वेश्वर, चराचर धरुणे नाना अवतार, मी मज माझी सामावे. ऐशा ऐकता दशरथ, मने हे भूते घेरली यथार्थ, फाटा फुटला से बहुत, बडबडता भलतेची. पंचाक्षऱ्यांना पाचारुण, महाराज सद्गुरु ज्ञानगण, तो सरसी जोद भवनंदन, बोलावना ना वेगी. जेने दर्भावरी धरली अवनी, कमंडलो ठेविला सूर्यासनी, इंद्रसभेशी नेला वासन म्हणे, अद्भुत करणे जयाची. वशिष्ठाला धावोनी राजा दृढ धरी चरण, म्हणे कौसल्ये सारखे निधान, भूते संपूर्ण ग्रासली. म्या याग केला सायाशी, की पुत्र होईल कौसल्येशी, तो मध्येचे वशी उठली ऋषी काय करू. म्हणे मग म्हणे ब्रह्मसुत, हिच्या पोटा येईल रघुनाथ, तीस गोष्टी हे विपरीत, कालत्रयी घडेना. अंधकुपी पडेल तरणी, कारो न मागेल चिंतामणी, सुदास गेला कडवटोनी, हे कालत्रयी घडेना. क्षुदेने पिडला क्षीरसागर, सुरत ऋषील दरिद्र, तीव्र तपेल रोहिणीवर, हे कालत्रयी घडेना. अंधत्व आले अग्नी नेत्री, ताम्रनाने मागे कनकाद्री, अत्यंजना देल श्रोत्रिय मंदिरी, हे कालत्रयी घडेना. असो वशिष्ठ कौसल्ये जवळी, येऊनी विलोकिते वेळी, तव ते श्रीराम रूप जाहली, अंतर्बाह्य समूळ. न दिशे श्रीची आकृती, धनुष्यबाण घेऊन हाती, आकर्ण नयन विराजती, देखे मूर्ती जगदोंद्य. मूर्ती पाहता आनंद घण, सद्गत झाला ब्रह्मनंदन, अष्टभाव दाटले पूर्ण, गेला विसरोनी देहभाव. वशिष्ठ कौसल्या ते अवसरे, मुराली ब्रह्मानंद सागरे, दशरथ परमांतरे, घाबरा झाला नेनोनिया. वशिष्ठा सारिका महामुनी, भूते झडपिला एक क्षणी, या भूताची करिता झाडणे, कोणी त्रिभुवनी दिसेना. मी हत भाग्य संपूर्ण, मज कैचे पुत्र संतान, कौसल्याही गेली झडपून, ब्रह्मानंदे मूर्छित. निरपराध वदिला श्रावण, तेने हे दुःख दारुण, ऐसा तो महाराजा जनंदन, जळाला पूर्ण अवतारी, तो स्वानंद लहरी जिरवून, वशिष्ठे वडिले नयन. राजा धावोन धरी चरण, आनंदन मायंतरी. रायाशी कैशी परी जाहली, की पुरी बुडता नौकाली, अंधकुपी पडता तात्काळे, हस्त सुरे दिदला सर्प डंकिता गरुड धावे, गजे कोणिता केसरी पावे, की शुचिता पुढे हेलावे, क्षीरसागर येऊनी. के वनव्यात जळता वृषे घन, के हुडहुडे भरता धडके कृशान, के दारिद्र्ये पीडिता लक्ष्मी आपण.
घरी येऊन बैसली. ऐसा नंदला राजा दशरथ, म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ. मज नवल हे वाटत, तुझे भूते झडपिले. आम्ही अत्यंत भाग्यहीन, कैचे देखो पुत्र संतान. मग हा सिन्नला ब्रह्मानंद, काय गरजोनी बोलत. जो निलग्रीव हृदय रत्न, जो कमलोद्भवाचे देवतार्चन. सनकादिक करोण यत्न, हृदय संबळीत वाहती. तो वैकुंठ पुरविलाशी, आला कौसल्येच्या गर्भाशी. मारुणी सकळ दुष्टाशी, देव सोडविल बंदीचे. जे जे कौसल्या बोलली सत्य, तितके होईल यथार्थ. तुझं होतील 4 सुत, सत्यवचनार्थ राजेंद्रा. शंखचक्र शेष नारायण, चतुर्धा रूपे प्रगटेल. जग जीवन ज्याची कथा ऐकता पापी जन, उदरोने तरतील. माद्यांना येईल चंडकिरण, पुष्प नक्षत्र साधून. अवतेरेल रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. आयशे वशिष्ठांची वचने, की स्वानंद नभीची उडुगणे. की सत्य वैरागरींची रत्ने, निवडून दिदली दशरथा. तेने कर्णद्वारे त्वरित, साठविले हृदय संदुकेत. धावोने गुरुचे पाय धरित, मने कृतार्थ झालो मी. असो भरलिया 9 मास, प्रसूती समय कौसल्येस. कवन ऋतू कवन दिवस, सावकाश ऐका ते. वसंत ऋतू चैत्र मास, शुक्ल पक्ष 9वी दिवस. सूर्यवंशी जगन्निवास, सूर्यवासरी जन्मला. माद्यांनाला चंडकिरण, पुष्प नक्षत्र साधून. अवतरला रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. श्रीराम केवळ परब्रह्म, त्याशी झाला म्हणता जन्म. संत सतील परम तत्वज्ञान वेत्तेजे. ज्याचे लीला ऐकता पार, खंड जन्म मृत्यू धुरंधर. त्या रामाशी जन्म संसार, काळत्रयी घडेना. दाविली लौकिक करणी, की कौसल्या झाली गर्भिणी. तो ब्रह्मानंद मोक्षदानी, जन्म कर्म त्या कैचे. क्षीरसागरे हुनी नारायण, येऊन अयोध्येशी झाला सगुण. शेष लक्ष्मी सहित जगजीवन, तैसाची तेथे संचरला. जो अनंत कल्याणदायक, अजित निष्कलंक. भक्त तारा वयाशी देख, जगन्नायक अवतरला. देव करती जय जयकार, म्हणते आता अवतरेला रघुवीर. करोनी राक्षसहार, बंधमुक्त करील हा. असो अयोध्यापुरी निराळी, विमानांची दाटी जाहली. दुंबीची घाई लागली, पुष्पे वर्षती अपार. असो ते कौसल्यासती, बैसली असता एकांती. तो अष्टवृषांची मूर्ती, सन्मुख देखे अकस्मात. निजान्यमा सुरवदन सुंदर, तेज भरले निज मंदिर. जाते जाची शशी मित्र, लोपोनि जाती विलोकिता. आपद कमल मकरंद सेवना. भ्रमरी झाली क्षीराब्दी कन्या, कदाई न विसंबे चरणा.
कृपाधना लागे जैसा संध्या रागरुण बालार्क दिव्यरत्नाचे काढले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती चंद्रक्षय रोगे कष्टी होण आणि जांगाची दश शकले करोन सुरवाडला रामचरणी स्वानंद धनी घेतसे रमापदीम रंगली दिवस निशी तो बंधू पाहुणाला शशी तोही राहिला अक्षय व्हावयाशी न वजायची माघारा ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्वरेखा चक्रादि चिन्ह उत्तम यांचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्ताशी सात्विक प्रेमळाशी देखा ऊर्ध्व संकेत दावे ऊर्ध्व रेखा सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्व पंथ दाविते विद्यामध्ये मत्त मज एक भाग्यमध्ये डुलती सहज त्याशी आकर्षणावया सहज अंकुश पायी झळकतशी पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम ते जगमावली सप्रेम तै पदे सुरवाडले अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ तो फोडावयासी तळपत वज्रपायी रामाच्या भवसागर तरावया गहन जाजाद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर दैदिप्यमान दिव्य चक्र श्रीराम तळवा झळकतसे मळरहित प्रपद सुंदर घोटी व त्रिकोण यंत्राकार इंद्रनेळ उपमा साचार न पुरते कठीण म्हणून या पद तले रक्त साजिरी वसे तेथे सरशी जोद भो कुमरी विश्रांती घ्यावया हो रात्री रामचरणी रंगली हो किती पापे हरावे दिवस रजनी म्हणून समले जो जन्नु नंदिनी शुभ्र वाकी होणे रामचरणी विराजे मांड्या सुकुमार सावळ्या तेथे सुरवाडले मित्रतनया की यमानुजापवाद चुकवावया महदाश्रय धरीला ऐशी रामपदी त्रिवेणी साचार प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे मागमासी सभाग्य नर प्रातः स्नानाशी धावती भक्त मुमुक्षु साधक संत हे चिराजहंस विराजित वाकेवरी रत्ने तळपता तेची तपस्वी तपताती चरणध्वज झळके स्पष्ट तोच जाणे जे अक्षय वट जे ते सनकादिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी जाहले प्रयागे मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता ते देही असता विदेहता येता हाता भक्ताच्या त्या प्रयागे कष्ट बहुत येता जाता भोगिती अमित हा प्रयाग ध्यान अकस्मात प्रगटे सत्य भक्ताच्या तोडरवा केने पुरे असुरावरी गर्जती गजरे वाटे नभ गाळोने कसरे पोटऱ्या जाणू होतिल्या के सरळ कर्दळेचे स्तंभ के गरुड पाचोचे उगवले कोंब केंद्र नेळ गाळोनी सुप्रभ जाणू जंगा होतिल्या मिळाल्या सहस्र चपळा तैसा काशे झळके पितांबर पिवळा वरे तळपे कटी मेखळा पाहता डोळा लाद कटी मेखळे वरी महाराणी की पंक्ती बैसले वासरमणी दाकत्व सानुनी जगणी श्रीरामाच्या लागतशी वेदांतीच्या श्रुती गहन अर्थ बोलती जे विशोधून तैसा क्षुद्र घंटा ऋण झुन शब्द करीती रसाळ देखून कटी प्रदेश सुकुमार लाजो निविना गेला मृगेंद्र वाटे त्या दुःखे स्वशरीर
वाहन केले दुर्गेचे. गंभीरावर्तनाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन, सत्वर जतम गाळून त्रिवळी उदरावरी विराजे. कौस्तुभ तेजे अपार पाहता भुलती शशी मित्र, गुणी ओविले नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती तेवी. की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतींच्या गळा डोलत, की मुक्तारूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंपिले. मुक्ताफळांचे ते जगहण परित्याचा पालटला वर्ण, दिसती इंद्र निळा समान श्यामलांगी रघुपतीच्या. निळगगनावरी सुंदर मंदाकिनी ओग दिशे शुभ्र, तैसा म्लान सुमनहार श्याम तनुवरी शोभत. श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजंती माळ, पुष्करी शक्रच्या पसुडाळ सुरंग जैशी मिरवत. की मेघा स्थिरावली तैशी वैजयंती शोभा. वैजयंती शोभा सहस्रमुखांच्या जिभा गुणवर्णिता शिनल्या हो. अनंत भक्त हृदय धरिले तरीच वक्षास्थळ रुंदावले. ब्रह्मानंद मुरोनी होतिले हृदयस्थान सत्यपै. श्रीवत्स झळके सव्यांगी श्रीनिकेतन वामभागी, उठी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ऐका. मित्रकन्येवरी जानवी जळ, की राका इंदू प्रभेने शोभे निराळ. की दैदिप्यानी मनींद्र निळ आवरण त्यावरी काश्मीराचे. की हाळाहळ झाल्या पार म्हणून धावला कर्पूर गौर. चंदन रूपे तो प्राणमित्र श्यामलांगी जडला हो. तैशी उठी दिशे सुढाळ, की चंद्रबिंब उकले निर्मळ. की मुक्ता फळांचा गोळा डेडाळ इंद्रनिळा चर्चेला. शंखचक्र धनुष्यबाण चोहस्ते शोभायमान. हस्तकडागाचे तेजे करुण उजळीत नभाते. क्षणप्रभेची चक्रे तळपते तैशा मुद्रिका करी झळकती. केव्हा उपासक यंत्रे रेखिती तेची गती ते दिशी. प्रलयाग्नीने उघडले नयन ते विकीर्ती मुखे परिपूर्ण. की निष्कलंक रोहिणी रमण पदक हृदय डोलतसे. कंबू कंठाती शोभत नाशिक सरळ सुकुमार बहुत. मंद स्मित वदन विराजत कोटी मनमथ वाळजे. विद्रुम वर्णाधर सतेज माझी ओळीने झळकते द्विज. त्या तेजे शशी नक्षत्रे तेजा पुंज झाकोळती पाहता. त्रैलोकीचा मेळवणी आनंद ओतिले रामाचे वदनारविंद. आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद धनुष्याकृती शोभती. स्वानंद सरोवरींची कमल वदने तैसे कर्ण नयन विकासले. त्या कृपा दृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही. कुंडले तळपती मकराकार की जडले रवी रोहिणी वीर. की अंगिरा पुत्र भृगुपुत्र विचार पुस्ती रामाते. की वेदसागरेंच्या रत्नज्योती पूर्व उत्तर मीमांसा निसृती. कुंडल रूपे जाणविती अर्थ विशेषण स्वामी ते. श्रीराम तनु सुकुमार तेने शोभती अलंकार. पितवर्ण टिळकम सुंदर अनुपम्य रेखिला. सोरणोदक नदीचा पूर निळगिरी पाठार निरंतर. तैसा टिळक सुंदर विशाळ भाळी झळकतसे. जैसा कल्पांतीचा दिनकर तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर. तेज तळपतसे अपार दिगंतर हे न समाये. दावाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरे वस्त्र रुळत. दशा प्रति मुक्ते झळकत कुंतिका पुंज जया परी. ते परम तेजाळ क्षरोदक की शुभ्र यशा चढले बिक. शुभ्र श्वेत मृडानी नायक कर्पुरे करुणे उठिला की. की दिव्य रजत गट घडले
की पारदे कैलास डवरिले की जानवी तोये ओपविले दिनकर नाते स्वस्ती सचिदानंद तनु सगुण अतशी कुसुमाभास पूर्ण त्याची रंगे करुणी निलोत्पले राबविली नभाशी चढला तोच रंग त्याची प्रभेने रंगले मेघ इंद्रनीळई सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशले ते त्यांचे सौंदर्य अद्भुत गरुड पाचूंचे तेज दिसत मर्गजाशी बीक चढत तनु सावळी देखोनी तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर भक्त मंदिरांगण मंदार कुरवंडी करुणे सांडावे साचार कोटी मकर ध्वज वरोनिया ब्रह्मांड फोडून बाहेरी अंगीचा श्वास धावतवरी लावण्य मृत सागर कैट भारी लीलावतारे साधक जो पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर लीला विग्रही श्रीधरवर हृदय रेखिला निरंतर निज भक्ती प्रेम भरे असो कौसल्या बोले ते अवसरी भक्तवत्सला मधु कैट भारी तो आता बाळवेश धरी माझे उदरी अवतरे लोक म्हणतील कौसल्यनंदन ऐसा होय तो मनमोहन अमल दल राजवनयन हास्यवदन विलोकी सजल जलवद वर्ण कोमळ कौसल्ये पुढे झाला बाळ तव ते परम सुवेळ पुष्पार्क योग ते समये जो क्षीर सागरवासी तमाल निळ तो कौसल्या पुढे झाला बाळ चरणांगुष्ठ धरोने कोमळ मुख कमळे घाली तसे भक्त चरणे लागले बहुत गोड गोड म्हणून वाखानित या लागे गोडी रघुनाथ स्वये पाहत चाकोनी की स्वचरण गोडी सेविता भक्तासाठी लोभ लागावया बहुत म्हणून या कौसल्या सुत कौतुकार्थ दावी तसे पुत्र झाला कौसल्येशी लागला वाद्यांचा एकची घोष सुरासहित सुरादिश जय जयकार नभे करती सुमन संभारते अवसरी देववर्षती अयोध्यावरी दुंबी नादांबरी न समाये चिते धवा हळदी कुंकुमे ताटे भरून विधो विधी धावती सुवासिनी पावल्या कौसल्येच्या सदनी वेगळे करोनी ते धवा मंगळ तुरांचा एकच नाद घरोघरी ब्रह्मानंद ते समयीचा आनंद भोगेंद्र वर्णो शकेना आनंदला ब्रह्मनंदन चौकडून धावले ब्राह्मण जैसा क्षीरसागर देखोन क्षुधार्थे वेगे पावती की महापर्व काळ प्रगटला प्रयागाशी धावे भक्त मेळा की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती लोह घेऊन की तृषाक्रांत गोभार सकळी धावती जैसे गंगा जळी की वृक्ष दाटले देखोनी फळे विहंग जैसे जे पावती जयशी तैशी ब्राह्मणाची ते काळे दाट झाले राजा जवळे पुत्रमुख पाहावया ते वेळी दशरथ राव चालिला दशरथ म्हणे याच काशी जे जेच्या शेल मानसी ते ते मागा मज पाशी एच समयी देईन भांडारे फोडली बहुत याच काशी म्हणे दशरथ मोठा बांधवणे अमित आवडे तितके न्याता समागमे घेऊन ब्राह्मण महाराज तो अजनंदन प्रवेशलानंदे करुण कौसल्या सदने ते दवा दशरथे करुणिया स्नान केले आधी पुण्य वाचन पावयाशी पुत्रवदन राजा जवळे पातला श्रीरामवदन ते अवसरी न्याळिता तोषलांतरी मधुबिंब घालोणे मुखाभितरी मधु कैट भारी तृप्त श्रीरामाचे जातक करी तेव्हा नृपनायक गोभूरत्ने असंख्य मग देत याच काशी रत्नजडी सिंहासन यावरी माय बैसली श्राम घेऊन
जाऊन मृगांक वर्ण चामरे जाण दोघी ढाळती दोहीकडे पीक पात्र धरुणे हाती समीप बैशेक दुती कनक आंबराची घेऊन बुंती बैसली सती कौसल्या भूते वेष्टिले विद्वजन त्याशी भूत भविष्य वर्तमान सातशते स्त्रिया धावून येत्या झाल्या दशरथाच्या जैशा जैशा केवळ विद्युलता तैशा अलंकार वस्त्रमंडिता पाळा कौसल्ये भोवता शोभला कैसा ते वेळी महामायादी भगवती ती भोवत्या मिळाल्यानंत शक्ती की सूर्यचक्राशी वेष्टिती किरणे जैशी या तया परी वशिष्ठ गुरु होणे पुढे विलोकिस रामाचे रूपडे जे जे जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांगत म्हणे हा क्षीरसागर विहारी जन्मला कौसल्येचे उदरी निज जन तारावयाशी निर्धारी अवतरला आदि पुरुष 12 वर्षे याशी भरता एक द्विज येईल वचिता प्रार्थन्या दशरथा घेऊन याशी जाईल आरंभी सोडून एक बाण एक राक्षसी वधील दारुण गो ब्राह्मण मख पाळना करेल जान पुत्र तुझा कृशान प्रवेशे शुष्क विपेने तैसा जाळील राक्षमक रक्षणी पुढे चरण स्पर्शे करुणे एक ललना उद्धरिल परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड एक पत्नी व्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी महायोद्धा एक ब्राह्मण त्यास जिंकिलन लागता क्षण बंधुसहित परतो नायो देशील राजी बहिष्ता वरिष्ठ महाएक होईल अरिष्ट नगर लोक पावतील कष्ट खेदोत्कंठ करतील हा नरवीर पंचान्न प्रेम पाळील पितृवचन मग श्री समवेत काढण चतुर्ष वर्षे शेविल हा नसताश्रमात एक राक्ष येईल अकस्मात याचे श्रेष नेईल सत्य षण्मास पर्यंत निर्धारे मग हा श्री शोधितारण्यात वानर मिळतील अकस्मात एक वानर उन्मंत त्यास मारेल न कळता ब्रह्मानंद नाचविल नखाग्रे ऐसा एक वानर केसरी जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रलय करील तो शुद्धी आणि तारा घवेंद्र पाशाने पाळा नेल समुद्र शरण येईल एक रजनीचर चिरंजीव त्याशी करीला मारून राक्षसा सकळा सोडविल सुरांच्या बंदिशाळा मागोता येईल स्वस्थळा अयोध्यापुरा गजरेशी 11 सहस्र संवत्सर राज करिला राजेंद्र पुढे पुत्राशी युद्ध थोर करील कौतुके करुणिया शेवटी अयोध्या विमाने घालोनी घेणे ऊन ठेवील वैकुंठ भोनी ऐशे जात काय कोण करणे राव दशरथ तोषला स्तनपान करिता रघुनंदन पाहे वशिष्ठाकडे परतोन के वाल्मिके भाष्य संपूर्ण कथिले येणे वलिले तो सुमित्रेशी झाला पुत्र आ म्हणून धावत आले विप्र क्षीरसागरे होणे श्रीधर कौसल्य मंदिरे पातला तो भोगेंद्र पाळती घेत पाठीराका पातला तुरित सुमित्र येचे शेजे रिगत बाळदशा धरून या सुमित्रा स्वप्न देखत की मज झाला सुलक्षण सुत सावध होऊन या पाहत पुढे खेळत बाळक तो ऐसा जन्मला सुमित्रानंदन विप्रासहित दशरथ येऊन तत्काळ केले पुण्याह वाचन जातक कर्मादी सर्वही कैकेयीस झाले 2 पुत्र ते विष्णूचे शंखचक्र अवतार परे ते कैशी जन्मले तो विचार कैकेयीसने नवे सुषुप्ती माझी कैकेयी निमग्न जैसा पंग गरते तपाशान पुत्र येऊने दोघे जण दोहीकडे खेळताती दासी येऊने कैकेयी प्रती थापटोनी जागी करती दोघे पुत्र जन्मले निसृती सावध होणे पाहे कैकेयी पाहे पुत्र मुख तो मित्र आणि मृगांक तेवी दोघे खेळती बाळक देखता सुख वाटले
आराये तेथे येऊन अवलोकिले दोघे नंदन सुखी केले याचक जन वस्त्राभरणे करून या आ राये तेथे येऊन अवलोकिले दोघे नंदन सुखी केले याचक जन वस्त्राभरणे करून या 12 दिवस पर्यंत महोत्सव राव करीत मंगलतुरे गर्जत रात्रंदिवस राजगृही 13व्या दिवशी वशिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघाशी कौसल्येचा राम तेजवराशी जो वैकुंठवासी जगदात्मा सुमित्रेचा नंदन त्याचे नाम ठेविले लक्ष्मण जो काद्रवेय कुलभूषण विष्णुशयन जयावरी करीन कैकेयीचे जे का सुत भरत शत्रुघ्न निश्चित चौघे दाशरथी जगविख्यात ऐका चरित्र तयांची जयाची जन्म कर्म लीला ऐकता पळ सुटे सर्व दुरिता जैसा महाप्रभंजन सुटता जलद जाळ वितळे पैन श्रीराम कथा मानस सरोवर तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर साहित्य मुक्ते सुडाळ थोर सेवा निरंतर आदरे श्रीराम कथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश प्राशन करा सावकाश अति सुरस ग्रंथ पुराण पुरुष महात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येत अवतरला साचार त्याचे चरित्र परिसा पुढे स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर चतुर्थाध्याय गूढा श्रीरामचंद्रार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय।